केंद्र सरकारने कापसाच्या आयातीवरचं सीमा शुल्क जे आहे तात्पुरतं कमी केलेलं आहे. तर दुसरीकडे कापूस उत्पादकता वाढवण्यासाठी कॉटन प्रोडक्टिव्हिटी मिशन योजनेला देखील मंजुरी दिलेली आहे. या दोघही गोष्टीचा कापूस उद्योगावर कसा परिणाम होणार आहे यावर बोलण्यासाठी आपल्या सोबत खानदेश जिनिंग प्रेसिंग असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप जैन सर आहेत. दुसरे नारखेडे सर आहेत की ज्यांचा स्वतःचा जिनिंग उद्योग आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. सर, काय सांगणार कापसावरचा जो आयातीवरचा सीमा शुल्क आहे तो तात्पुरता सरकारने कमी केलेला आहे, त्याचा कापूस उद्योगावर कसा थेट परिणाम होणार आहे? कापूस उद्योगावर याचा डायरेक्ट काही परिणाम होणार नाहीये. शेतकऱ्याच्या दृष्टीने याचा काही परिणाम होणार नाहीये, कारण शेतकऱ्याकडे सध्या घरात कापूस नाही आणि मार्केटमध्ये कापूस नाहीये. त्यामुळे शेतकऱ्याच्या दृष्टीने याचा काही परिणाम होणार नाहीये. जिनर्सच्या दृष्टीने जर विचार केला तर जिनर्सच्या दृष्टीने कापूस येत नाहीये, शेतकरी विकत नाहीये, त्यामुळे जिनर्सलाही काही त्याचा नुकसान नफा नाहीये. पण ज्या जिनर्सकडे काही गाठी असतील तर त्या गाठी जे पुढे भाव वाढतील ती जी अपेक्षा होती ते त्यांचे भाव वाढणार नाहीये, त्यामुळे त्यांना थोडंफार नुकसान होण्याची शक्यता आहे. तिसरं जे युनिट आहे टेक्स्टाईलच्या दृष्टीने हा निर्णय योग्य आहे, कारण त्यांना चॉईस मिळेल की इम्पोर्ट गाठी घ्यायच्या का भारतातल्या गाठी घ्यायच्या. आज जर त्यांनी इम्पोर्ट गाठी घेतल्या, त्यांना समजा 64-65 हजार रुपये खंडीप्रमाणे मिळत असतील आणि भारतातही तो दर असेल तर त्यांना चॉईस राहील की आपण इम्पोर्ट गाठी घ्यायच्या का भारताच्या गाठी घ्या. या उलट जर परदेशातल्या गाठी जर 70,000 रुपये खंडीचा रेट असेल आणि भारताचा 65,000 असेल तर ते शक्य नव्हतं त्यांना इम्पोर्ट करणं. आज टेक्स्टाईलच्या दृष्टीने हा निर्णय योग्य आहे आणि त्यांच्या फायद्याचा आहे. सर, आपण जर बघितलं तर जेव्हा जिनसकडे असेल किंवा शेतकऱ्यांकडे जेव्हा कापूस होता त्यावेळेस जर सरकारने हा निर्णय घेतला असता तर त्याचा चांगला परिणाम झाला असता, कारण बरेचसे जिनस तुमच्यासारखे जे आहेत त्यांच्याकडे कापसाच्या गाठी शिल्लक होत्या, ते भाववाढीच्या प्रतीक्षेत होते. मात्र त्याच्यामुळे कुठेतरी तुमचा भाव जो आहे तो कधी आयात शुल्क कमी झाल्यामुळे किंवा सीमा शुल्क कमी झाल्यामुळे कमी मिळणार आहे भाव आता गाठीचा. हो, सीमा शुल्क कमी केल्यामुळे आमचा जिनसला फटका बसणार आहे. ज्यांच्याकडे स्टॉक आहे त्यांना नक्की फटका बसणार आहे. फटका तसा कमीच बसणार आहे, कारण की माल खूप नगण्य आहे जिनस लोकांकडे आणि शेतकऱ्यांकडे सुद्धा माल खूप कमी प्रमाणात असल्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा जास्त मोठा फटका बसणार नाहीये आणि तात्पुरती असल्यामुळे पुढे काहीतरी आपल्याला आशा आहे सरकारकडनं. भाव वाढू शकतील पुढे समजा. समजा सरकारने परत आयात शुल्क लावून टाकलं तर भाव वाढायची शक्यता वापस येऊन जाईल. सरकारने हा निर्णय तात्पुरती घेतलेला आहे. आधी घेतला असता तर थोडा जास्त परिणाम झाला. हा जर निर्णय आधी घेतला असता तर नक्की परिणाम झाला असता. सर, दुसरीकडे सरकारने तुमच्यासारखे जे बरेचसे, आता आपण खानदेशाचा विचार केला तर 150च्या आसपास ज्या जिनिंग आहेत ते बंद आहे कापसाच्या, हे अशा देशभरातल्या जिनिंग त्यांना उभारी मिळावं म्हणून कॉटन प्रोडक्टिव्हिटी मिशन योजना सुरू केली, तिला मंजुरी पण दिलेली आहे. त्याच्यामध्ये काहीतरी कापसाची उत्पादकता वाढवणार आहे. या गोष्टीचा, या फॅक्टरचा कसा कापूस उद्योगावर परिणाम होईल? हा एकदम योग्य निर्णय आहे, गरजेचा निर्णय आहे. तुम्ही शेतकऱ्याच्या दृष्टीने जरी विचार केला तर शेतकऱ्यांना जोपर्यंत त्याचं पर एकर उत्पन्न वाढत नाही तोपर्यंत त्याला कोणत्याही प्रकारचा भाव मिळाला तर समाधान होणार नाही आहे. आणि 400 किलोच्या ऐवजी जर 700 किलो झाला तर जिनरलाही याचा फायदा होईल, शेतकऱ्यांना सुद्धा याचा फायदा होईल आणि पूर्ण कॉटन चेन किंवा टेक्स्टाईल इंडस्ट्री जी आहे याच्या दृष्टीने हा योग्य निर्णय आहे आणि आम्ही या निर्णयाचं स्वागत करतो आणि याला जे काही सहकार्य लागेल त्यांचे जिनस बंधू किंवा जे काही संबंधित आहे ते पूर्ण सहकार्य करतील. तर उत्पादकता वाढणार आहे, त्याच्यामुळे बऱ्याचशा जिनिंग ज्या आपल्या बंद पडलेल्या होत्या त्यांच्याकडे कापूस येत नव्हता किंवा कापसाचं उत्पन्न कमी होतं म्हणून थेट जिनिंग उद्योग बंद पडले होते. त्याच्यामुळे हे जिनिंग उद्योग पुरा सुरू होतील असं वाटतं तुम्हाला? जरूर. कापसाचा मूळ जो आहे, जोपर्यंत उत्पन्न वाढत नाही तोपर्यंत जिनसला कापूस मिळत नाही. गेल्या हंगामाची जर परिस्थिती सांगितली तर खानदेशमध्ये 150 कारखान्यापैकी फक्त 75 कारखाने कसे बसे एक पाळीत चालू होते. आता हे जर 2-3 वर्षात त्याचं उत्पन्न जर वाढलं तर सगळे कारखाने कमीत कमी 2 पाळीत चालतील, मजुरांना काम मिळेल आणि जिनर्सनाही त्याचा फायदा होईल, शेतकऱ्यांना फायदा होईल. दरवाढ मिळू शकते का याच्यामुळे कुठेतरी? कारण उत्पन्न वाढणार आहे, कापसाची मागणी वाढेल, त्याच्यामुळे कापसाच्या भावावर काही परिणाम होईल का याचा? कापसाचा भाव हा आंतरराष्ट्रीय याच्यावर असतो, त्यामुळे आज कोणतंही वाच्यता करणं चुकीचं आहे. परंतु याच्यात एक समाधानाची गोष्ट अशी आहे की CCI करता सरकारने जी MSP प्राइस आहे, हमी भाव आहे,
तो 650 रुपये क्विंटलने वाढल्यावर आहे. म्हणजे 8,650 पर्यंत त्याला हमी भाव मिळेल. हा काही प्रमाणात जरी म्हटलं तरी हा समाधानकारक बाब आहे. तर अशा पद्धतीने एकंदरीतच कापसाच्या आयातीवरचं सीमा शुल्क जे आहे ते कमी केलं. हा तात्पुरता निर्णय आहे, मात्र या तात्पुरता निर्णयाचा फारसा परिणाम जो आहे तो जिनसवर किंवा कुठल्याही गोष्टीवर होणार नाही. कारण सध्या तरी शेतकऱ्यांकडे कापूस नाही आहे, जिनसकडे कापूस नाही. ज्या जिनसकडे कापसाच्या गाठी आहेत त्यांचा थोडाफार त्यांना भाव कमी मिळणार आहे, कारण त्यांना भाववाढीची अपेक्षा होती ते त्यांची पूर्ण होणार नाही. तर दुसरीकडे कापसाची जी कॉटन प्रोडक्टिव्हिटी मिशन योजना आहे ती ह्या जिनिंग उद्योगाला नवसंजीवनी देणारी ठरणार आहे. कारण साहजिकच 440 775 जर उत्पन्न वाढलं, कापसाची उत्पादकता वाढली तर साहजिकच कापसाचं उत्पन्न वाढेल आणि कापसाचं उत्पन्न वाढलं तर शेतकऱ्यांकडे कापूस येईल आणि साहजिकच तो कापूस जिनसकडे येईल. त्यामुळे 150 पैकी खानदेशातल्या ज्या 75 जिनिंग ज्या कशाबशा सुरू होत्या त्या आता बंद पडलेल्या इतर जिनिंग देखील काही प्रमाणात ज्या आहेत या सुरू होतील. आणि हा खानदेशातलाच नव्हे तर देशभरातल्या जिनिंग उद्योगाबरोबरच शेतकरी असतील किंवा सूतगिरण्या असतील यांच्यासाठी मोठा दिलासा देणारा निर्णय असल्याचं या ठिकाणी सांगत खानदेश जिनिंग प्रेसिंग असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप जैन यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.